तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे चमचमीत असा अंडा मसाला। अगदी झटपट रेसिपी आहे, कोणतीही पूर्वतयारी न करता आपण पटकन अगदी थोड्याच वेळामध्ये हा मसाला रेडी करणार आहोत। चला तर उशीर न करता आपण रेसिपी स्टार्ट करूया। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूया। तर सर्वात आधी कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे। इथं अर्धा चम्मचच तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, थोडीशी मिरची पावडर, थोडासा गरम मसाला आणि थोडीशी धना पावडर। आता हे चांगलं तेलामध्ये मिक्स करून घेऊया आपण, म्हणजे सर्व आपल्याला तेलामध्ये पसरून घ्यायचं आहे। आणि मी मस्त 3 अंडी उकडून घेतलेली आहे, त्याला बारीक कट असं करून घेतलेलं आहे। तर मध्यभागी कट करून घेतलेले आहेत अंडी आणि आता या मसाल्यामध्ये ते अंडी आपल्याला सोडायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी अर्धा भाग अंड्याचा केलेला आहे आणि आता याला मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर ह्याला आपल्याला एकदम हलकंसं असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर जास्त काय आपण ह्याला शिजवणार नाही आहोत, हलकासा क्रिस्पीपणा येण्यासाठी आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत। आणि मस्त चवीलाही असं केलं की खूप छान लागतात। आणि त्यावरती हलकीशी कोथिंबीर टाकायची आहे, वाटल्यास हलकंसं यावर मीठही टाकू शकता। आता हे सर्व फ्राय करून बाजूला ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या कढईमध्ये घ्यायचं आहे आपल्याला 2 चम्मच तेल आणि यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे अर्धा चम्मच। आणि जिरं तडतडले की लगेच आपण त्यामध्ये एक मोठा कांदा मी कट करून घेतलेला आहे अगदी बारीक, तर तो यामध्ये टाकायचा आहे आणि छान आपल्याला कांदा लालसर होईपर्यंत फ्राय करायचा आहे तेलामध्ये। तर इथे तुम्ही पाहू शकता आपण कांदा तेलामध्ये टाकला आहे, अगदी लालसर होईपर्यंत ह्याला एकदम फ्राय करून घ्यायचा आहे। तर आपल्याला मीडियम गॅसवरती मस्त कांदा आपण भाजून घेणार आहोत छान असा। आणि ही जी रेसिपी आहे ना तर अगदी झटपट तयार होते आणि अंडा मसाला कोणतीही पूर्वतयारी न करता आपण लगेच झटपट ह्याला 10 ते 15 मिनिटांमध्ये रेडी करू शकतो, अशी ही झटपट रेसिपी आहे। चला तर आपला कांदा बघा इथे भाजत आलेला आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याला कोणतं वाटण लागत नाही, त्यामुळे खूप लवकर होते। वाटणाच्या भाज्यांना थोडा वेळ लागतो आणि भाजी कशी आपली झटपट होऊन जाते। तर आता कांदा इथं बऱ्यापैकी भाजत आलेला आहे, मऊसर पडेपर्यंत आपण याला भाजलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर अशाच प्रकारे कांदा आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे। आणि आता या कांद्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे टोमॅटो। तर इथं मी नाही का 1 टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून आणि आता ते मस्त फ्राय करून घेऊया आपण तेलामध्ये। आता त्याआधी आपण यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकूया 1 चम्मच आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे छानपैकी फ्राय करून घेऊया तेलामध्ये। आणि बघा टोमॅटो पण आता मस्त तेलामध्ये फ्राय होत आलेला आहे। आता यामध्ये आपण काय करायचं आहे, बाकीचे आपल्याला मसाले पण टाकायचे आहे। तर ह्याला साधारण एखादा मिनिट असं परतून झालं की लगेच आपण मसाले टाकायला घ्यायचा आहे। आता यामध्ये सर्वात आधी आपण टाकायचं आहे मिरची पावडर 1 चम्मच। तर मिरची पावडर आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घ्यायची आहे। त्याचबरोबर आता इथे टाकणार आहोत हळद अर्धा चम्मच। त्याचबरोबर आता टाकायचा आहे आपल्याला धना पावडर 1 चम्मच आणि गरम मसाला टाकणार आहोत आपण 1 चम्मच। आता हे सर्व मसाले आपल्याला अगदी फ्राय करून घ्यायचे आहे व्यवस्थित। तर तुम्ही पाहू शकता तेलामध्ये सर्व मिक्स झाले पाहिजे, मसाला एकजीव झाला पाहिजे। आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि ह्या ग्रेव्हीला आपल्याला छानपैकी शिजवायचं आहे। त्याला उकळी येईपर्यंत आपण छानपैकी शिजवणार आहोत 1 ते 2 मिनिटं। आता यावरती झाकण ठेवणार आहे मी आणि चवीनुसार मीठ टाकते आता। तर आधी चवीनुसार मीठ टाकूया आणि मग यावरती आता झाकण ठेवून देऊया। झाकण ठेवल्यावर साधारण आपल्याला 2 ते 3 मिनिटं आपण ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे। तर बघा अशा प्रकारे आता झाकण ठेवलेलं आहे। आता 2 ते 3 मिनिटं झालेले आहे। तर बघा इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये आता कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला आणि ग्रेव्ही छान असं म्हणजे उकळला आहे रस्सा आणि छान शिजली आहे टोमॅटो कांदा छानपैकी। आता यामध्ये आपल्याला हे अंडी जी फ्राय करून ठेवली आहे तर ती टाकायची आहेत आणि पुन्हा ह्याला आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी छानपैकी शिजवायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक गॅसवरती मी शिजवून घेतलेला आहे आणि आपला अंडा मसाला मस्तपैकी रेडी झालेला आहे। एका प्लेटमध्ये आता काढून घेते। तुम्ही पाहू शकता किती चमचमीत मसालेदार असा झालेला आहे आणि अगदी चटपटीत लगेच झटपट आपला 10 ते 15 मिनिटांमध्ये ही भाजी रेडी होते। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।